आपल्या इथं मावळ तालुक्यामध्ये भीमाशंकरच्या धर्तीवरचं जे शेकडो आहे वन्यजीव ते आढळून आलं, काय सांगतात? सध्या 1 जानेवारीपासून आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये ऑल इंडिया टायगर एस्टिमेशनचं सुरू झालेलं आहे. यामध्ये आपण जंगलामध्ये विविध प्रकारचे प्राणीगणना वगैरे आपण करतो. तर ही प्राणीगणना करताना आतवन या ठिकाणी आणि मावळ तालुक्यामध्ये आपल्याला शेकरू हा प्राणी, जो की आपला राज्य प्राणी आहे, तो आढळून आलेला आहे. तसंच हा प्राणी जो आहे तो शक्यतो भीमाशंकरच्या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. तसंच सिंधुदुर्गच्या काही भागामध्ये आढळतो. परंतु हा प्राणी मावळमध्ये आढळला तर ह्याचं आढळल्यामुळं असं सांगता येईल की आपल्याला मावळचं जंगल हे सध्या समृद्ध जंगल आहे असं आपण म्हणू शकतो. कारण की शेकरू आढळणं म्हणजे हा समृद्ध जंगलाचा एक साईन आहे. तसंच आपल्याला शेकरूसोबतच इथे एक माऊस डिअर नावाची एक हरणाची प्रजात पण दिसलेली आहे सदर एस्टिमेशन करताना. त्यानंतर आपण जर अजून ह्याच्या संदर्भात जर बोललो शेकरूच्या संदर्भात, तर हा शेकरूचं महत्त्व असं म्हणता येईल की शेकरू हा झाडाच्या फुलं, फळं आणि बऱ्याच वेळेस साल पण खातो. तर फळं खाल्ल्यामुळं त्याचं जो आहे बिया प्रसार करण्यासाठी त्याचा खूप मोठ्या प्रमाणात मदत होतो. बियांचा प्रसार झाल्यामुळं आपण जंगलवाढीचा किंवा जंगल संवर्धनासाठी त्याचा एक खूप महत्त्वाचा रोल आपण त्यात आहे असं म्हणू शकतो. तसंच सध्या इथं दिसणं म्हणजे डिसेंबर आणि जानेवारीच्या काळामध्ये शेकरू दिसणं हा खूप दुर्लभ योग आहे. कारण की हा त्यांचा प्रजनन काळ असतो. तर ह्या प्रजनन काळात त्याचं दर्शन होणं म्हणजे ही एक मोठं जे चांगलं साईन म्हणता येईल आपल्याला त्याच्यामध्ये. त्यानंतर अजून दुसरी गोष्ट जर आपल्याला मला एक सांगू इच्छितो की मावळ ही खूप समृद्ध जंगलाचा भाग आहे. तर इथल्या नागरिकांना मी असं आवाहन करतो की त्यांनी हे जंगल जतन करण्यासाठी आम्हाला म्हणजेच वन विभागाला शक्यतोपरी ज्यापर्यंत मदत करता येऊ शकते त्यांनी मदत करावी. कुठेही वणवा लागू नये. कारण की आता इथून पुढं वणवा लागण्याचा खूप मोठ्या प्रमाणात वाढतो. तर कुठेही रस्त्यानं जाताना सिगारेट ओढून फेकणं किंवा इतर गोष्टी जर टाळल्या तर हे खूप चांगल्या पद्धतीनं होऊ शकते. तर जर कुठल्याही वन विभागाबद्दल काहीही आढळलं वन्य प्राणी आढळल्यास किंवा हे झाल्यास तात्काळ वन विभागाला 1926 वरती संपर्क करावा, हे मी नागरिकांना आवाहन करतो. धन्यवाद. आपण एक सरकारतर्फे सध्या इथं एक कॅम्प प्रत्येक ठिकाणी आपण बिबटच्या ह्याच्यासाठी स्थापन करण्याचं चालू आहे. जे की त्याला आपण TTC म्हणतो. नाही, TTC नाही, सॉरी, एक मिनिट थांबा. रेस्क्यू कॅम्प करण्याचं आम्ही प्रस्तावित केलेलं आहे. कारण की जो जुन्नरमध्ये प्रकार घडला, जुन्नरमध्ये हा खूप जो वाईट प्रकार घडला आहे, तर तसं पुढं चलून मावळ आणि मुळशी वगैरे भागामध्ये पण बिबट्याचा जो वावर वाढलेला आहे, तर आपण जर म्हणतो की बाबा प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर, तर पुढं काही होऊ नये ह्याच्यासाठी आपण तसे युनिट्स आपण वेगवेगळ्या ठिकाणी स्थापन करतोय. तसं आम्ही शासनाला प्रस्तावही पाठवलेला आहे. जसाही आमचा प्रस्ताव मंजूर होईल तसं आम्ही ते युनिट स्थापन करून बिबटला म्हणजे कंट्रोल करण्याच्या ऐवजी व त्याचं पुढं कसं संवर्धन करून आपल्या लोकांनाही काही त्यात त्रास होणार नाही अशा पद्धतीनं आपण प्रयत्न करत आहोत.